श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त असताल, स्वामींच्या सेवेमध्ये व्यस्त असताल. तर आज आपण पाहत आहोत की मार्बलचं देवघर कसं स्वच्छ करायचं. आणि हे माझं घरचं देवघर आहे. तर बघा किती घाण झाले पूर्ण. आपण रोज दिवा लावतो, धूप लावतो, अगरबत्ती लावतो, त्याच्यामुळे पूर्ण त्याला काजळी येऊन जाते आणि रोज हे आपल्याला डीपमध्ये क्लीन करणं शक्य होत नाही. मग आता आपल्याकडं दसरा येतोय, दिवाळी येते, त्याच्यामुळे आपण जर अगोदरच तयारी केली ह्या जास्त वेळ लागणार आहे ह्या कामाची, तर लवकर आपल्याला हे देवघर स्वच्छ करून भेटेल. तर आतमध्ये पूर्ण असं काजळीमुळेच झालं आहे हे सगळं. आणि काय काय ठिकाणी असे डाग आहेत ना की ते मार्बलमध्येच आलेलं आहे, त्याच्यामुळे ते काही क्लीन होऊ शकणार नाही. कारण तो दगड जो असतो ना मार्बलचा, त्याच्यामध्येच काय काय ठिकाणी असा कलर थोडासा हे असल्यामुळं ते आले. पण जे काजळी आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे. देवघर अगदी पांढरे शुभ्र होणार आहे. आणि काळं जर देवघर असेल तर त्याच्यात इच्छा होत नाही आपल्याला, निगेटिव्ह एनर्जी निर्माण होती. आणि मार्बलचं कसं आहे, जसं जास्त जास्त दिवस होत जातं तसं ते डल दिसत राहतं. पण जर आपण योग्य प्रकारे त्याचे सोल्युशन तयार करून जर देवघर क्लीन केलं तर अगदी मस्त दिसतं. त्यासाठी बघा ही नवीन मी घासणी घेतली. जुनी घासणी वापरू नका. सोडा आहे आणि एक वाटी चमचा लिंबू आहे, रिन आला, आणि ते छोटंसं पाणी घेतलंय गरम करून, आणि शॅम्पू, आणि ते 2 कपडे येतं. ते देवघर क्लीन करण्यासाठीच वापरते मी रोज. ते असे 2 कपडे आहेत, ते रुमाल येतं. तर हे बघा ह्या वाटी चमच्यामध्ये आपण अगोदर शॅम्पू टाकून घेणार आहेत, कारण देवघर क्लीन करण्यासाठी आपल्याला एक सोल्युशन तयार करायचे. तर हे मार्बलचं तुम्ही कुठलंही हे असू द्या, की तुमचं देवघरच नाही काही असू दे मार्बलचं, तरी त्याने अगदी स्वच्छ आणि क्लीन होऊन जाईल. तर मी इथं शॅम्पूच्या 2 पुड्या घेतल्यात. तुमच्याकडे जरी शॅम्पू जरी नसेल तर तुम्ही हँडवॉश पण त्याच्या जागी यूज करू शकता, किंवा तुमच्याकडं जर आपल्या वॉशिंग मशीनचं लिक्विड असेल ते पण तुम्ही यूज करू शकता. मी इथे 2 शॅम्पूच्या पुड्या घेतल्यात. त्याच्यामध्ये आपल्याला आता हा खायचा सोडा आहे, तर तोच 1 चमचा सोडा घालून घ्यायचा आहे त्या शॅम्पूच्या ह्याच्यामध्ये. जो वाटीमध्ये मी शॅम्पू काढून घेतला आहे त्याच्यामध्ये 1 चमचा हा खायचा सोडा आहे, तो काढून घ्यायचा आहे. त्याला जरा छिद्र छोटंसं होतं, कारण जरा थोडं मोठं छिद्र केलं की थोडं गाठी बांधतात, म्हणून छोटं छिद्र पाडलं आहे तर वेळ लागतो आहे चमचा भरायला. तर हा पूर्ण 1 भरून चमचा घ्या तुम्ही असं वाटतं आपल्याला हे थोडंच लिक्विड होतं आहे, पण जेव्हा नाही का आपण घासायला लागतो ना तेव्हा ते बरोबर सगळ्या पूर्ण देवघराला पुरलं जातं. असा हा 1 चमचा भरून घेतलं मी खायचा सोडा. आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 1 पूर्ण लिंबू तो पिळून घ्यायचा पूर्ण घ्या. आणि तुम्ही जर ब्रश यूज करणार असाल घासण्यासाठी ब्रश पण नवीनच यूज करा. आता मी जो घासणी घेतली ती पण नवीनच आहे, जुनी वापरलेली घासणी काय देवघरासाठी वापरू नका. आणि हे लिंबू पूर्ण दोन्ही त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आणि हे सर्व एकत्र करायचं. आपण रिनालाचा वापर हा नंतर करणार आहोत, आत्ता सध्या फक्त एवढंच हे टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे घासणीने पूर्ण घासून घ्यायचं आहे. तर आता ह्या देवघरामध्ये सगळीकडे हा व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर बघा आता मी कसं असं हा जिथं घाण तुम्हाला जास्त वाटेल त्या ठिकाणी टाकून घ्यायचं. आणि तेलाचे डाग वगैरे असतील तर त्या ठिकाणी, आता माझं देवघर मी कसं की नेहमी करते साफ, पण डीपमध्ये नाही होत. पण आपलं रोजचं कसं देवघर आपण पूजेच्या अगोदर साफ करूनच घेतो, पण तरी पण जे काजळी येते ना दिव्याची ती आहेच. आणि बघा इथं जे मी तुम्हाला सांगितलं की गरम पाणी करून घ्यायचं, कोमट म्हणजे जास्त हाताला चटका बसतील एवढं पण नाही. आणि हे गरम पाण्याने थोडं थोडं टाकून काय करायचं, जे आपण टाकलेलं लिक्विड आहे ते सगळीकडे लावून घ्यायचं. पूर्ण पूर्ण वरूनपर्यंत खाली पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे, की पूर्ण जागा असं शिल्लक नाही राहिली पाहिजे, पूर्ण ठिकाणी ते लागलं पाहिजे. वरती जास्त प्रमाणात माझं काळं झालेलं आहे पाहतो मी. तर पूर्ण सगळीकडं असं छान प्रकारे ते लावून घ्यायचं आणि पूर्ण घासून घेत राहायचं. हे पाणी आहे थोडं थोडं टाकून घासा. आता जर ज्यांच्याकडे मोकळी जागा आहे ते समजा मोकळ्या जागेत नेऊ शकता, पण हे खूप जड असतं, दगडी असल्यामुळं खूप जड आहे ते मार्बल, त्यामुळे माझं तर हलवायला येत नाही जाग्यावरून, त्यामुळे जाग्यावरच मी क्लीन करते. बघा तुम्हाला जसं घासते तसं थोडंफार तरी त्यातून दिसून येत असेल की जसं जसं घासते तसं तसं ते क्लीन होत चाललंय. आता हे वरती भाग जो आहे तो मी क्लीन करते. आता हा दिसतो ना तुम्हाला तो काळा भाग, तर हा तो काय माहिती का, तो दगडच तसा आलाय, त्याच्यामुळे ते निघणारच नाहीये काय, म्हणजे जे मार्बल आहे ना तेच तसं आलंय, त्याच्यामुळे ते काही निघणार नाहीये, त्याचा डाग वगैरे नाहीये तो,
पण मार्बलचाच कलर तसा आला आहे. आणि बाकीच्या ठिकाणी मी असं पूर्ण लावून घेतलं, त्याला पूर्ण असं छान प्रकारे करून घ्यायचं, घासून घ्यायचं. कुठेही असं शिल्लक नाही राहिली पाहिजे जागा की तिथं ते सोल्युशन लिक्विड आपलं पोहोचलं नाही असं. आणि इथं पहा की इथली जागा जर घासली तर पहा तुम्ही किती छान क्लीन एकदम दिसती, फक्त घासल्यानंतरच दिसती. तर आणि हे पूर्ण घासून घ्यायचं, प्रत्येक ठिकाणी आपला हात पोहोचला पाहिजे, कारण फक्त जर टाकून असं वरवर केलं तर ते निघणार नाही. प्रत्येक ठिकाणी असं जाऊन बघा त्याचा फेस किती झाला. अगोदर एवढा फेस नव्हता, पण जसं जसं आपण ते गरम पाणी वापरण्यात आणि ते चोळण्यात आलं ना की तसा तसा फेस जास्त झाला. आणि पूर्ण सगळीकडून नका हे काजळी वगैरे ते पूर्ण घासणीने मी अशी घासून घेते. ह्या खिडक्या पण बघा किती काळ्या काळ्या एकदम, ते जाळी पूर्ण त्या खिडक्यांची केवढी काळी झाली तुम्ही पाहू शकता. असं हे बघा मी पूर्ण ते घासून घेतलं, वरून पासून आतमध्ये पर्यंत पूर्ण घासून घेतलं. हे बघा पूर्ण घासून घेतल्यानंतर कसं दिसतंय बघा. हे तुम्हाला हे पूर्ण काळं झालेलं दिसत असेल. हे बघा पूर्ण घासून घेतलं, ह्या खिडक्या वगैरे पूर्ण घासून घेतलंय. आता ह्या काय करायचं आपण की ह्या पाण्याने, गरम कोमट पाण्याने हे पूर्ण पुसून घ्यायचं. आता हे बघा ह्याच्यात मी पातेल्यात थोडं गरम पाणी केले कोमट, आणि ह्या कोमट पाण्याने काय करायचं, हे आपल्याला पूर्ण जे आपण सोल्युशन केले ते एकदम क्लीन करून पुसून घ्यायचं पहिल्यांदा. आता तुम्ही धुवू पण शकला असता, म्हणजे तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही धुवू शकता. हे बघा की नुसतं पुसल्यानंतर ते बघा किती छान एकदम क्लीन होतंय, एकदम छान असं क्लीन होऊन जातं एकदम. आणि आता हे बघा हे आतमधला भाग पण पहा. आता ह्या खिडक्या पुसून घेतल्या, किती छान चकचकीत दिसतात. अगोदरची खिडकी पहा तुम्ही कशी दिसत होती, आणि आता ही पुसल्यानंतरची पहा कशी दिसते ती. हे पहा एकदम कुठं सुद्धा त्याचं काळपटपणा बिलकुल राहिलेला नाही, पूर्ण खिडकी चकाचक झाली. हा खालचा भाग पण पाहू शकता तुम्ही, ही पण साईडची खिडकी पहा पूर्ण चकाचक झाली, कुठं पण काळपटपणा राहिला नाही, बिलकुल एकदम क्लीन आणि स्वच्छ झाली. असं मी पूर्ण ते देवघर आहे ना पूर्ण पुसून घेतलं कोमट पाण्याने. एकदम जे आपण सोल्युशन लावलं होतं ते सगळं काढून घेतलं पाण्याने. हे पहा किती स्वच्छ दिसायला लागलं, एकदम पूर्ण चेंज झाला. पहिलं तुम्ही अगोदर ह्याच्या अगोदरचं बघू शकता ना आत्ता पाहू शकता. हा बा आता हे जे थोडं थोडं राहिले साईडचं, तर ह्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत, रिन आला. तर हे थोडं राहिलं आहे ना त्याच्यासाठी रिन आलाचं आपण तयार करणार आहोत. हे बघा ह्या साईडच्या थोड्या थोड्या ज्या जागा राहिल्यात तिथं जिथं आपला हात गेला नाही किंवा नाही का घासणी आपली पोचली नाही, त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता रिन आलाचं सोल्युशन तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये रिन आला टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा हे पूर्ण हे साईडच्या खिडक्या किती स्वच्छ दिसायला लागलेत. मी पूर्ण तुम्हाला लुक दाखवते की केवढा चेंज झालाय. बिलकुल काय घाण शिल्लक नाही राहिली, एकदम चकाचक झालंय सर्व देवघर पहिल्यापेक्षा आणि आत्ताच्यापेक्षा. तुम्ही पाहू शकता, हे लांबून पण पाहू शकता बघा केवढं चेंज झालंय. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे थोडं पाण्यात रिनाला टाकून हे परत स्वच्छ करून घ्यायचं. थोडंसं हलवून आणि हे पूर्ण रिनालाचं थोडं थोडं असं पाणी टाकून घ्यायचं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर थोड्या वेळ जरी ठेवलं ना त्याच्यावर ते रिनालाचं पाणी, तर अगदी परत स्वच्छ होऊन निघतं आणि पूर्ण पांढरं शुभ्र चकाकी येते. आणि तुमचं देवघर जर जास्त घाण झालं नसेल तर फक्त रिनाला जरी वापरलं ना तुम्ही देवघर स्वच्छ करण्यासाठी तरी चालतंय. फक्त रिनालानीच पुसून घेतलं तरी चालतंय, त्याला नाही दुसरं हे लावलं तरी चालतंय, म्हणजे लिक्विड तयार केलं फक्त रिनालानी. आणि आता रिनालानी हे करून टाकून पुसून झाल्यानंतर हे बघा मी पूर्ण आता पुसून घेतलं. तुम्ही पाहू शकता आता किती बदल झालाय पहिल्या आणि आत्तामध्ये. खाली जे तुम्हाला दिसतंय ते मार्बलचाच कलर आहे थोडासा काळपट, त्यामुळे तो तसा दिसतोय, पण बाकीचं देवघर तुम्ही पाहू शकता की पूर्ण एकदम स्वच्छ आणि क्लीन झालंय, कुठंही काळपटपणा आणि बिलकुल काय राहिलेलं नाही. तुम्ही खिडक्या पण पाहू शकता एकदम चकाचक झालेत.
पूर्ण देवघरचं लुक पहा, एकदम छान पांढरं शुभ्र झाले. आणि अशा स्वच्छ घरामध्ये पूजा करायला किती प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.